तर धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। हां ठीक ठीक। धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता मोठ्या संख्येने जमलेले आहेत। पुण्यातील महिला मृत्यू प्रकरणात जाब विचारण्यासाठी, माहिती देण्यासाठी आणि उचित कारवाईच्या मागणीसाठी हे सगळे कार्यकर्ते आता पोहोचलेले आहेत। तनिषा भिसे यांचा मृत्यू झालेला होता। पैशांची मागणी दाखल झाली आहे धर्मादाय सह आयुक्तांच्या कार्यालयामध्ये। त्यांना आपण पाहतोय की या ठिकाणी त्यांना दुसऱ्या मजल्यावरती जे आहे ते नेलं जाते। पोलिसांकडून या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो सुद्धा लावण्यात आलेला आहे। साठी पैशांची मागणी करण्यात आली, त्यामुळे गर्भवतीचा मृत्यू झाला आणि याबाबत जाब शांत राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। मात्र शिवसैनिक मोठ्या संख्येने आपण पाहतो की धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जमलेले आहेत। सह धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जाब विचारण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आपण पाहतो की सगळे शिवसैनिक जे आहेत ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांनी आधीच या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि आता कारवाई करण्याचा इशारा जो आहे तो सुद्धा पोलिसांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जाब जो आहे तो सह धर्मादाय आयुक्तांना विचारणार पवित्र शिवसैनिकांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। आहेत ते आयुक्त ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। गर्भवतीचा मृत्यू झाला होता आणि याच प्रकरणात जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झालेला होता। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून पैशांची मागणी करण्यात आली आणि त्याच वेळी आपण पैसे भरू शकत नव्हतो, नंतर देतो असं सांगितलं, पण तरी सुद्धा रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही आणि उपचारास दिरंगाई झाल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय। आणि याच प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर सकाळपासून विविध पक्षांचं, संघटनांचं आंदोलन सुरू शिवसैनिकांकडून या ठिकाणी मांडलं जाईल। मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीची तंबी पोलिसांनी आपण पाहतो की या ठिकाणी शिवसैनिकांना दिलेली आहे। आणि हे सगळे शिवसैनिक जे आहेत सह धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। धर्मादाय आयुक्त कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, शिवसैनिक पोहोचले आहेत। गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला होता। रुग्णालयाने 10 लाख रुपयांची मागणी केलेली होती आणि पैसे आपण नंतर देतो असं सांगून सुद्धा उपचारास नकार दिला, त्यामुळे उपचारास उशीर झाला आणि यातच गर्भवती महिलेचा मृत्यू। कोर्टरूम मध्ये गेलेले आहेत आणि जे सहधर्मादाय आयुक्त आहेत त्यांना या ठिकाणी निवेदन जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिलं जाते। काल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडला त्यानंतर आपण पाहतो की या सगळ्या शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा जो आहे तो घेतलेला आहे आणि या सगळ्या दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनावरती कारवाई करावी ही मागणी या सगळ्या ठाकरेंच्या शिवसैनिकांची आहे। आणि त्यासाठी आपण पाहतो की सगळे शिवसैनिक या ठिकाणी सहधर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जमलेले आहेत। इथल्या जे क्षीरसागर मॅडम आहेत